ही 25 सालची इलेक्शन यामध्ये मी नगराध्यक्ष पदासाठी म्हणून उभा राहिलेला आहे। गेले अनेक वर्ष, हे जवळजवळ 38 वर्ष झाली मी या नगरपालिकेत काम करतो। नगरसेवक म्हणून काम केलं, त्याशिवाय काही पदही सभापती म्हणून काम केलं, नगराध्यक्ष पण माझ्याकडे होतं। आता आपल्या 15-20 वर्षापूर्वीच नगरपालिका आणि आताची नगरपालिका यामध्ये फरक आहे। त्यामुळं कराड नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती सुधारणं फार महत्वाचं आहे। बाहेर येणारं अनुदान, पण अनुदान भरपूर येईल त्याबद्दल प्रश्न नाही, पण कराड नगर परिषदेची जी एक उत्पन्नाची बाब आहे, ती उत्पन्नाची बाब फार महत्वाची आहे। त्यामधनंच आपल्याला रस्त्याचं अनुदान मिळतं, पण रस्ता जागजोगी, पाणी, लाईट, काही सुविधा ज्या असतात त्या म्युन्सिपल फंड म्हणून आपण जो म्हणतो त्या फंडातनं करावं लागत असतं। पण गेले 10-15 वर्ष आम्ही बघतोय, कालच्या 16 साली मी निवडून आलो, आतमध्ये आलो, पण बघतोय आम्ही की म्युन्सिपल फंड हा झिरो, आणि एक त्यावर कर म्हणजे देणं जे असतं, ही देणं कुणाची, तर ठेकेदारांची। त्यामुळं कराड नगर परिषद ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, त्याशिवाय कराडचा विकास होऊ शकणार नाही। त्याशिवाय नगरपालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचाराची काही प्रकरणं घडली, अशी प्रकरणं होऊ नयेत किंवा घडू नयेत म्हणून माझा निश्चित प्रयत्न असणार आहे। कराड नगर परिषदेची ही 25 सालची इलेक्शन यामध्ये मी नगराध्यक्ष पदासाठी म्हणून उभा राहिलेला आहे। गेले अनेक वर्ष, हे जवळजवळ 38 वर्ष झाली मी या नगरपालिकेत काम करतो। नगरसेवक म्हणून काम केलं, त्याशिवाय काही पदही सभापती म्हणून काम केलं, नगराध्यक्ष पण माझ्याकडे होतं। आता आपल्या 15-20 वर्षापूर्वीच नगरपालिका आणि आताची नगरपालिका यामध्ये फरक आहे। त्यामुळं कराड नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती सुधारणं फार महत्वाचं आहे। बाहेर येणारं अनुदान, पण अनुदान भरपूर येईल त्याबद्दल प्रश्न नाही, पण कराड नगर परिषदेची जी एक उत्पन्नाची बाब आहे, ती उत्पन्नाची बाब फार महत्वाची आहे। त्यामधनंच आपल्याला रस्त्याचं अनुदान मिळतं, पण रस्ता जागजोगी, पाणी,